उपस्थित सर्व बांधवांनो भगिनींनी म्हणतो, पण तुमच्याबद्दल म्हणेन की बेस्ट बांधवांनो आणि भगिनींनो. जे करतोय ते बरोबर आहे ना? हा, तुमची सगळ्यांची मान्यता आहे ना? कारण काय प्रत्येकाच्या याच्यामध्ये काय काय असतं बाबा, सगळ्यांची मान्यता पाहिजे. आता दोघांनी आपापली कामं सांगितलेत आणि म्हणून मी मध्ये एक अंपायर पण ठेवलेलं आहे, कोण काय करतंय. आणि गौरी शंकरनं मी बाजूला घेऊन आता विचारलं, मध्ये रूट बदलला होता, परत आपला तो रूट त्यांनी घेतलेला आहे. जसं बीएसटीचे रूट बदलतो ना आपण, पण आता परत आपल्या मार्गावरती आलेले आहेत. आणि एक गोष्ट नक्की की त्यांनी त्या युनियनचं काम नव्हतं केलं. ठीक आहे, परत आलेत, जिद्दीने आणि निष्ठेने काम करतायत. शेवटी काम करण्याची जिद्द आणि कामाची निष्ठा हे फार महत्त्वाचं असतं. आतापर्यंत असं काही नाही की कमी वादळ आणि कमी संकट शिवसेनेने पाहिलेत. याहीपेक्षा मोठमोठी वादळ आणि संकट शिवसेनेच्या आयुष्यात येऊन गेलेले आहेत आणि त्याला सगळ्यांना तुम्हीच शिवसैनिक बनून उत्तर दिलेली आहेत. त्याच्यामुळे मला बेस्ट कामगार सेनेचं काय होईल याच्याबद्दल चिंता नाही आहे. मला चिंता येते बीएसटीचं काय होईल त्याची आहे. कारण मी मुख्यमंत्री असताना जे काही करता येणं शक्य होतं ते करायला मी सुरुवात केली होती. केलं होतं असं नाही, मी सुरुवात केली होती. आणि जर का आपलं सरकार राहिलं असतं तर बीएसटीला नक्कीच एका वैभवापर्यंत नेऊन मी ठेवलं असतं. ठीक आहे, दुर्दैवाने गद्दारी झाली, त्यांच्या निष्ठा कोणाच्या पायी आहेत हे आपल्याला आता कळलं. एका गोष्टीबद्दल मला नेहमी अभिमान वाटतो की कागदावरची सत्ता ही कोणाची असली तरी वट ही शिवसेनेची असते आणि ती तुम्ही दाखवलेली आहे. बाकीची नुसते वटवट करतात, पण आमची वट असते आणि तुम्ही सुरुवातच करून दाखवलेली आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना खास धन्यवाद देतो, अभिनंदन करतो तुमचं. आणि बीएसटीची चिंता मला आहे हे वेगळं सांगण्याचं कारण नाहीये. कारण आता एकूणच महापालिका काय, बीएसटी काय, आणखीन इतरही एसटी काय, यातले सगळे जे काय आपले कर्मचारी आहेत ते जसजसे निवृत्त होत आहेत तसतशा त्यांच्या जागा ह्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जात आहेत. म्हणजे हायर अँड फायर हे राज्य पण तसंच करतायत. भाडोत्री लोक घेत आहेत, सत्ता भोगतायत, काम झालं का हाकलून देत आहेत. तीच पद्धत. म्हणजे नेहमी तुम्ही अस्थिर राहिलं पाहिजे. जर का तुम्ही अस्थिर, तुम्ही म्हणजे सर्वसामान्य माणूस, कामगार अस्थिर राहिला तर यांचं बूड हे स्थिर राहतं. कारण नेहमी चिंतेत असता तुम्ही, तुम्हाला नेहमी चिंताग्रस्त ठेवायचं की काय उद्या काय होणार, उद्या काय होणार. नको बाबा, भानगड नको. काय झालं तर नोकरी जाईल, नोकरी तर नाहीच, जे काय काम मिळतं ते जाईल, मग घर कसं चालणार. मग ती लटकती टांगती तलवार तुमच्या डोक्यावर ठेवली तर तुमची काय बिशारे इकडे तिकडे काय मानवर करून बघायची. जरा मानवर केली का पडली तलवार. आणि त्याच्या विरुद्ध आणि त्याच्याबरोबर लढण्याचं काम ही आपली बेस्ट कामगार सेना करते. हे महत्त्व जरा लक्षात घ्या. हा काल परवाकडचा झालेला पराभव ठीक आहे, त्याची कारणं काही असतील, पण एका पराभवाने खचणाऱ्यातलं मी नाहीये. पराभवाचं पुन्हा विजयात रूपांतर करण्याची जिद्द ही तुमच्यामुळे माझ्यामध्ये आहे. त्याच्यामुळे एका पराभवाने मी काहीतरी असा निर्णय घेतलाय असं नाहीये. पण ज्या पद्धतीने आता निष्ठुरपणाने सगळं बळकवण्याचं काम यांचं सुरू झालेलं आहे, जे दिसेल ते माझं, दिसेल ते माझं. अरे काय किती, म्हणजे शिवसेना प्रमुख म्हणायचे ना, भस्म्या रोग खाका सुटते तसं आहे ना. पंतप्रधान आपला तरी मुख्यमंत्री पाहिजे, मुख्यमंत्री आपला तरी महापौर पाहिजे, महापौर झाला बीएसटीचा चेअरमन पाहिजे, मग ड्रायव्हर पाहिजे, कंडक्टर पाहिजे, हे पाहिजे ते. अरे सगळंच तुझं. आणि ते सुद्धा न्याय पद्धतीने घे जरूर. जसं आता मत चोरीचा प्रकार उघडकीस आलेला आहे, हरवा ना, आम्हाला हरवा तुम्ही. आम्ही तो न्याय आणि तो जो काही जनता न्याय देईल आम्ही स्वीकारत आलेलो, त्यालाच तर लोकशाही म्हणतात. पण मत चोरी करायची, बोगस वोटिंग करायचं आणि त्याच्यातनं मोठं मिरवायचं की बघा कसं जनतेचा आम्हाला आशीर्वाद आहे, ही लोकशाही नाही. याला लोकशाही आपण नाही मानू शकत. कारण त्याच्यामध्ये चोर किंवा चोरशाही आहे. आज तुम्ही सगळेजण
BSTचे सगळे कर्मचारी म्हणून आलातच आहात, पण मला चिंता आहे ती मुंबईवरच्या मराठी ठशाची आहे. का मला पाहिजे, का मी हा बदल केला? कारण एक 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 मराठी माणसाचं अस्तित्व जिथे आहे त्या संस्था बंद करून टाकायच्या, एकतर विकून टाकायच्या किंवा नष्ट करून टाकायच्या. आणि मग सगळ्याच गोष्टी, सचिन तुम्ही जे बोललात ते काय भीती निरर्थक नाहीये. कदाचित BST देतील सुद्धा अदानीच्या हातात. विमानतळ दिलंय, बंदरं दिलेत. आता नाही म्हटलं तर ती मोनो अंबानी म्हणजे अनिल अंबानीकडे दिलेलीच आहे. मी जे यांना सांगत होतो की BST सारखी दुसरी सेवा नाही. BST म्हणजे आपल्या जशा रक्तवाहिन्या असतात तशी BST माझ्या शहराची रक्तवाहिनी आहे. ST ही माझ्या राज्याची रक्तवाहिनी आहे. शहरातल्या आणि राज्यातल्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या ह्या दोन सेवा आहेत. ठेवा तुम्ही, रेल्वे आहे हरकत नाही, मेट्रो आहे असू द्या, पण तरी प्रत्येकाच्या घराजवळ जाणारी ही माझी BST आहे. आणि त्याच्यामध्ये काम करणारे जे सगळे आहेत, ड्रायव्हर आहे, कंडक्टर आहे, घरी त्यांच्या किती काही कटकटी असो तरी सुद्धा लोकांची सेवा करायला दुसऱ्या दिवशी हजर होतात. आणि मी स्वतः BSTने प्रवास करणार आहे. एक ही गोष्ट खरी की शाळेत होतो तेव्हा गाडीने शाळेत यायचो, पण नंतर नंतर मी BSTने प्रवास सुद्धा केलेला आहे. कॉलेजमध्ये जायला लागल्यानंतर सुद्धा BSTने गेलोय, ट्रेननी सुद्धा गेलोय. अगदी ट्रेनच्या तेव्हा मला वाटतं 3rd क्लास काढला होता, 1st क्लास आणि 2nd क्लासमधनं पण प्रवास केलेला आहे. आणि BST मधून विशेषतः तुंबलेल्या पाण्यातून BST कशी त्यावेळेला सुद्धा कशी ते ड्रायव्हर काढत होते हे सुद्धा मी बघितलेलं आहे. म्हणजे कशाची पर्वा न करता, म्हणजे खरं म्हणजे मी हाही एक विचार केला की आता तुमच्यापैकी किती कर्मचारी ड्रायव्हर असतील मला माहिती नाहीये. आहेत का? आता तुमच्या बसला क्लच आहे का? आता ती एक कल्पना माझी होती, आता ती ठीक आहे त्यांनी घेतली की ऑटोमॅटिक आलं पाहिजे. कारण BST चालवताना ट्रॅफिक जाम असला तर किती कचकच कचकच ते ब्रेक दाब, क्लच दाब, गिअर बदल, क्लच दाब, पाय त्याचा गेलाच, कंबर गेलीच. काय सेवा देणार तो? पण तरी काम करायला पाहिजे, कारण नाही काम केलं तर घर कसं चालणार? म्हणजे ही सुविधा जसं जनतेला देतोय तसं कर्मचाऱ्यांसाठी काय सुविधा आहे? आणि मी मुख्यमंत्री असताना जे काही 1-2-3 डेपो हे आपण त्याचं नूतनीकरण केलं, विशेषतः तिकडे कर्मचाऱ्यांसाठी तुम्ही आराम करण्यासाठी सोय केली की नाही हे सुद्धा मी बघितलं होतं. नुसतं नूतनीकरण म्हणजे विकून टाकलं डेपो, तुमचं तुम्ही बघा, आमचं आम्ही बघतो, काय कोणी काय घेतलं काय, हा विषय नाहीये. कर्मचारी सुद्धा माणसं आहेत आणि त्यांना सुद्धा माणसाचा हक्क मिळाला पाहिजे, त्यांचा अधिकार त्यांना मिळाला पाहिजे, म्हणून तर आपली बेस्ट कामगार सेना आहे. आता सुद्धा तुम्ही जो एक चांगलं काम केलं की दिवाळीचा बोनस दिला ना, का नाही, पगार दिला. आता बोनस देण्यासारखी परिस्थिती आहे की नाही मला कल्पना नाही. कारण महापालिका आहे, पुन्हा BST आहे, सरकार तर काय त्यांचं सगळं लूटमार भरपूर चालू आहे, पण लोकांना द्यायला पैसे नाहीयेत. या अशा पद्धतीने जर का काम चालणार असेल तर मग न्याय मागणारे किती राहिलेत? न्याय मागायचा कोणाकडे तर नंतर भाग, पण तुमच्या हक्काचे, न्याय हक्कासाठी लढाई करणारे किती लोक राहिलेले? आणि हे BST किंवा बेस्ट कामगार सेनेचं महत्व आहे. न्याय हक्क तुम्हाला मिळवून देणारा, न्याय हक्काची लढाई करणारा आपला हक्काचा माणूस कुठे असेल तर तो बेस्ट कामगार सेनेमध्ये आहे. आणि म्हणून मला बेस्ट कामगार सेना ही महत्वाची वाटते. आता हे जे काय बदल केलेत आहेत, ह्या 3 जणांना मी जबाबदारी दिलेली आहे. ह्याचा अर्थ पहिले अगदी काय नालायक म्हणून त्यांना काढलेलं नाही, पण काही ठिकाणी काही वेळेला बदल करावे लागतात. आणि बदल केल्यानंतर नवीन हुरूप येतो, नवीन पिढ्या तयार होत असतात. मगाशी सुद्धा आता काही जण म्हणाले की तुम्हाला खरंच असं वाटतं का की तुम्ही बदल केलाय त्याच्यामुळे बेस्ट कामगार सेना वाढेल? म्हटलं वाटतंच, वाढणारच. मी काय गंमत, माझ्या घरी वेळ जात नव्हता म्हणून बेस्ट कामगार सेनेत बदल नाही केलेला. मला तिकडे पूर्ण ताकदीने फडकलेला भगवा बघायचा आहे. तसं नाही होत, झालंच पाहिजे. दुसरे ज्यांचा कोणाचा काही संबंध नाही ते तिकडे येऊन जर का मेजॉरिटी आहे म्हणून जर का मिरवत असतील तर माझे न्याय हक्कासाठी लढाई करणारी शिवसैनिक तिकडे आपली मेजॉरिटी आणू शकत नाहीत. जा ना मग त्यांना विचारा, जे प्रश्न तुम्ही आता 1-2 दिवसामध्ये तुम्ही त्याची दाद मागितली आणि ती सोडून घेतलात, हे आतापर्यंत तुम्ही त्यांनी का नाही केलं? नुसतं यायचं, भडकायचं आणि स्वतःच्या तुंबड्या भरायच्या, हे याला शिवसेनेत स्थान नाहीये. शिवसेना मुळामध्ये शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, ती अगदी स्पष्ट बोलायचं तर त्या 60च्या दशकामध्ये मुंबईमध्ये, म्हणजे मुंबई महाराष्ट्राने मिळवली, पण त्या मुंबईमध्ये मराठी माणसाला स्थान नव्हतं. त्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची पहिली स्थापना झाली.
आणि नंतर ज्या वेळेला लक्षात आलं की देशाचा विचार केला तर जी परिस्थिती मुंबईमध्ये मराठी माणसाची आहे तीच परिस्थिती आपल्या देशात हिंदूंची आहे. आणि म्हणून मग त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी हिंदू लोकांना साथ घातली आणि मग मुंबईमध्ये मराठी माणसांनीच तर हिंदूंना वाचवलं. त्याशिवाय आता जे काही एक असा भ्रम करतायत की तुम्ही हिंदुत्व सोडलं का, आम्ही अस्सल मराठी बोलणारे कट्टर कडवट राष्ट्राभिमानी हिंदू आहोत, त्याच्यात काही दुमत होणार नाही. आणि मी माझ्या दसऱ्याच्या भाषेत बोललेलो आहे, धर्म असेल कोणाचा दुसरा धर्म असेल, आम्ही हिंदू आहोत, कोण ख्रिश्चन असेल, कोण इस्लाम धर्म स्वीकारत असेल, पण जेव्हा देशाचा विषय येतो तेव्हा सगळ्यांचा राष्ट्रधर्म हा एकच आणि तो म्हणजे आपलं हिंदुस्थान. आणि तेच आता हे मारायला निघालेले आहेत. ही कालची जी काही निवडणूक झाली मी त्याच्यात काही जास्त लक्ष घातलं नाही, कारण कधीच मी तुमच्या कार्यकारिणीत काय चाललंय, उमेदवार कोण आहेत, कोण काय प्रचार करतंय, पण त्याच्यामध्ये समजा जर काही उणिवा झाल्या असतील, काही चुका झाल्या असतील, मला वाटतं तुम्हीच तर मतदान केलं असेल ना रे. मग आता बीएसटीसाठी मी काय काय केलं हे कौतुक जर का तुम्ही केल्यानंतर टाळ्या वाजवताय, तर मग बेस्टच्या कामगारांनी त्यावेळेला माझ्या पॅनलला म्हणजे शिवसेनेच्या उमेदवारांना मतं का नाही दिली हे जर आपापसात बोलून, म्हणजे इथे नाही, ज्यांनी नाही दिले त्यांना विचारा काय बाबा काय घडलं. नाही नाही ते नंतर, आता त्याची उत्तर नको, एकमेकात जरा बोला. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या, दाखवलं काय गेलं, ठाकरे ब्रँड. अरे ठाकरे ब्रँड ते अजून सुरुवात नाही झाली, झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा ब्रँड वाचतो. आणि ठाकरे ब्रँड म्हणजे काय, ठाकरे ब्रँड म्हणजे तुम्ही सगळी आपल्या राज्यातली सगळे मराठी हिंदू सगळे हेच ह्याच्यासाठी तर आम्ही आहोत. आता आम्हाला तरी लढायची काय खाज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या. आणि नवीन आता आपण 3 लोक तर दिलेली आहेत, एकत्र बसून तुम्ही टीम ठरवा, सगळी जुनी नवी काय असतील ते टीम एकत्र करा. आणि जसं तुम्ही आता मला वचन दिले की पूर्ण ताकदीने मान्यता प्राप्त युनियन तुम्ही मला करून देणार, त्याच्यानंतर कायमस्वरूपी जे काही आपले कर्मचारी आहेत सेवा, ते सेवानिवृत्त झाल्यानंतर तिकडे कंत्राटी कामगार घुसू देऊ नका, बीएसटीचं खाजगीकरण होऊ देऊ नका. कारण ते जर करायचं असतं तर आपण म्हणजे कधीच करायला दिलं असतं, पण नाही. बीएसटी ही आपल्या स्वातंत्र्याच्या आधीपासूनची आहे. महापालिका आणि बीएसटी जवळपास त्यांचा पुढे मागे इतिहास असेल. आणि माझे आजोबा सांगायचे तेव्हापासूनच्या बीएसटीच्या गोष्टी, म्हणजे अगदी जास्त काय पाल्हाळिक भाषण करत नाही, पण फिरोजशाह मेहतांपासूनची तेव्हा, म्हणजे ती किती सालापासूनची, तेव्हापासून बीएसटी आणि महापालिका अशी चालत आलेली आहे. तर तिचं वैभव, त्याचं महत्त्व हे आपल्याला जेवढं माहिती आहे तेवढे हे सगळे जे व्यापारी आलेत त्यांना माहिती नाही आणि त्यांना कळणार पण नाही. तर ते कळून देण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे. आणि मला खात्री आहे की हा नवीन बदल तुम्ही स्वीकारून नव्या जोमाने कामाला लागून मान्यता प्राप्त आपली शिवसेनेची अधिकृत युनियन करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, हीच एक अपेक्षा बाळगतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.